याच्यामध्ये मूळ सांगायचं असं आहे साहेब, हं, का शेतकरी हा माणूस असा आहे हं, का जो मूळ शेतकरी आहे, हं, जो शेतीचा गाभा आहे हं, आणि तो गाभा म्हणला तर तो मूळ शेतकरी. आता हे दुय्यम धंद्यावाले जे लोक आहेत हं, आणि हेच लोक फक्त विरोध करतात आणि त्याच्यामुळे काय झालं का उमेदवार तोडसुख घेत आहे का हे जे लोक आहे ना मतदार हे तुकड्यावर घेता येतात. हं. हे काय सांगतात हे तुकड्यावर घेता येतात आणि म्हणून तुम्हाला सांगतो का शेतकरी हा आमचा बाप आहे आणि शेतकरी फक्त आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, परंतु निवडणूक आली का सगळे जग त्याच्या पाठीवर उभे राहतात. आणि म्हणून मला सांगायचं एकच आहे का मराठवाडा ही खेकड्याची जात आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात जर गेले तर तुम्ही ते मासे आहेत. याचं कारण तुम्हाला सांगतो का 2 डबे घ्या आणि एका डब्यात तुम्ही खेकडे ठेवा आणि दुसऱ्या डब्यामध्ये तुम्ही मासे ठेवा. मासे पटापट उड्या मारून चालले जातील, पण खेकडे एक खेकडा वर जायला निघाला का दुसरा खेकडा त्याला खाली ओढतो आणि ती पिलावळ ही आहे. आणि म्हणून मला असं सांगावं लागेल आज का ते इंग्रज बरे होते, कारण इंग्रजाच्या काळात भ्रष्टाचार चालत नव्हता, शासन जबरदस्त होत. त्याचं उदाहरण आहे का आपला याच्यामध्ये तुमचा जो पूल आहे आपल्या रेल्वेचा पुंतांबा आणि नगर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि याच्या बॉर्डरवर जो पूल आहे आणि हा पूल जो आहे तर हा पूल आजही त्यांचे पत्र येतात का बाबा हा पुलाची मुदत संपलेली आहे, परंतु तो पूल अजून जसाच्या तसा आहे, कुठे एक तडा सुद्धा त्याला गेला नाही. आणि म्हणून ज्यांनी चांगलं काम केलं त्याला आपण का म्हणू नये का बा तो चांगला माणूस आहे, कारण त्यांच्याकडे अन्याय आणि भ्रष्टाचार चालत नव्हता, त्यांचं शासन फार कडक होतं आणि हा आदर्श आपण घेतला पाहिजे. परंतु आजची परिस्थिती काय झाली का हे गोरे गेले आणि हे काळे इंग्रज आले. परंतु या ठिकाणी प्रश्न आहे का शेतकऱ्यांचा, आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे का पश्चिम महाराष्ट्रातले ते मासे आहे आणि आपण खेकडे आहे. हा विषय जर आपण घेतला तर आता तुम्ही सांगा का या विषयाला जर अनुसरून जायचं आपल्याला तर आपला जो आमदार आहे हा किती कार्यरत आहे. मग अनेक एलंक्या लावतात, हे एलंकी लावतात तुमच्या विधानसभेमध्ये. आणि मग मला तुम्ही सांगा का हे सगळा प्रश्न झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं मला वाटतं नागपूरला. मग आपल्या आमदार साहेबाला मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, मी कोणाच्या विरोधात नाही, मला तुम्ही सांगितलं की मी एकाच विरोधात आहे, मी व्यक्तीच्या विरोधात नाही, त्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो का याच्या अधिवेशनामध्ये ते होईल नाही होईल, पण आमदारांनी एलएनक्यू का लावला नाही मला तुम्ही सांगा. ते सत्तेतले माणसं आहेत आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्राला 17,000 रुपये मिळतात आणि आमच्या मराठवाड्यामध्ये आमच्या वैजापूरला 6,000 रुपये मिळतात. ते तर मला सुद्धा मिळेल.